आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील बोर्डेवाडी येथील उमेश बोरुडे यांच्या कांद्याच्या शेतामध्ये आहोत। त्यांनी कांद्याच्या पिकासाठी नेटसर्फ कंपनीची बायोफिट श्रेणीमधली जी काही उत्पादनं वापरले आहेत आणि ती उत्पादनं वापरून त्यांना त्या पिकासाठी काय त्याचा रिझल्ट मिळाला आहे ते आपण आज त्यांच्याकडून ऐकून घेऊ। नमस्कार। नमस्कार सर। आपण जी काही नेटसर्फ कंपनीची उत्पादनं वापरली आहेत आणि कांदा पिकासाठी आपल्याला त्याचा काय रिझल्ट आला हे जर आमच्या शेतकरी बंधूंना जरा समजून सांगा। नमस्कार, मी उमेश बोरुडे। सुरुवातीलाच पेरू पिकामध्ये आंतरपीक म्हणून कांदा केलेला आहे आणि हिरवे सरांचं मार्गदर्शन मिळलं। अचानक आमची एक ठिकाणी भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की नेटसर्फ कंपनीचं बायोफिटचे काही प्रोडक्ट आहेत ते वापरून पहा आणि त्यांनी एक हिरव्या रंगाच्या बाटलीमध्ये स्टीम रिच नावाचं औषध आणि त्याच्यानंतर एक बायो 99 म्हणून त्यांचंच एक दुसरं प्रोडक्ट असे दोन एकत्र घेऊन स्प्रे करायला लावला होता। त्याचं ते टॉनिक म्हणूनच होतं, पण त्याचा रिझल्ट इतका छान आला की उंची इतकी वाढली कांद्याची की तुम्ही बघता की अगदी म्हणजे गुडघ्यापर्यंत, गुडघ्याच्याही वर अगदी काही ठिकाणी जर पाहिलं तर पार म्हणजे अगदी खूप उंच झाला। म्हणजे इथून पाठीमागं आम्ही कधीच इतक्या उंचीचा कांदा पाहिला नव्हता। खूपच उंचीचा कांदा मिळाला आणि त्याची माना पण आता अजून 15 दिवस वेळ आहे अजून कांद्याला पूर्ण माना खाली उतरून अजूनही साईज होणार आहे। आता बघू अजून म्हणजे शेवटच्या टप्प्यातले त्यांची काही स्प्रे नाही, खूप उशिरा त्यांची माझी भेट झाली, तरी भविष्यात म्हणजे ते प्रोडक्ट आम्ही कंटिन्यू वापरणारच आहोत। तुम्ही तुमच्या ह्याच्यानंतर रिझल्टनंतर तुम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही आपण काय सल्ला देऊ शकाल? नाही, वापरलंच पाहिजे ना। आता दिसतंय ना डोळ्यांनी, जर दिसलं नसला तर विषय वेगळा होता, पूर्ण दिसतंय डोळ्यांनी आणि अगदी 1-2 स्प्रे झालेत। ज्यादा त्यांचं शेड्यूल तर वेगळं होतं, NPK वगैरे आहे त्यांचे प्रोडक्ट, ते सोडणं काय आमच्याच्याने झालं नाही। भविष्यात त्यांचं NPK पण सोडणार आहेत। आमचा इतर जो दुसरा लेटचा कांदा आहे त्याला मी NPKचा वापर करणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण जो वळलं पाहिजे का नको? वळलंच पाहिजे ना। आपला तर पूर्ण केमिकलचा वापर पहिला चालूच होता, पण सरांनी सांगितलंच होतं मला केमिकलचा वापर कमी करा, आम्ही त्या पद्धतीने केलेला आहे। धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल। धन्यवाद।